कनेक्शन्स हे बांगलादेश यामध्ये असल्याचंही दिसतंय. बांगलादेशी नागरिक आहे असा एकूण पोलिसांचा दावा आहे आणि बघा, ठाण्यामध्ये पोलिसांचा दावा हा राजकीय दावा आहे. पोलिसांचा दावा राजकीय दावा आहे. मी अगदी स्पष्ट सांगतो, जर बांगलादेशी या देशात मुंबईत घुसले असतील आणि ते अशा प्रकारचे गुन्हे करत असतील तर त्याला सर्वस्वी जबाबदार नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं सरकार आहे. बांगलादेशी आले कसे, घुसले कसे, मुंबईपर्यंत गेल्या 10 वर्षात पोहोचले कसे, कोण जबाबदार आहे? तुम्ही दिल्लीमध्ये बांगलादेशी आहेत, पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी आहेत, मुंबईत बांगलादेशी आहेत. बांगलादेशी एक चाकू घेतो आणि अत्यंत सुरक्षित सैफ अली खानच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला करतो. हा सगळा प्रकार अत्यंत रहस्यमय आहे. तुम्ही काहीतरी लपवताय आणि त्याचं खापर दुसरं कोणावरती फोडत असाल तर ते चुकीचं आहे. मग मला असं म्हणायचं आहे या भाजपच्या लोकांना, हा भाजपचा डाव आहे की मग बीडमध्ये सरपंच देशमुखाचा खून झाला तो बांगलादेशी आहे का? सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली ते करणारे बांगलादेशी आहेत का? जरा डोकं ठिकाणावरून बोला, चिलीम मारून बोलू नका. बांगलादेशी हा या देशाला धोका आहे. बांगलादेशी रोहिंगे यांना ताबडतोब या देशातून बाहेर काढलं पाहिजे. सगळ्यात आधी मग प्रधानमंत्री मोदींनी शेख हसीना यांना जो आश्रय दिलाय बांगलादेशी म्हणून, त्यांना बाहेर काढताय का? सांगा मोदींना जाऊन, सब बांग्लादेशी को हटाइए, सबसे पहिले शेख हसीना को हटाइए. हटवा ना. काय बोलताय? प्रत्येक गोष्टीत राजकारण तुम्ही करताय, धर्माचं राजकारण करताय. हा किरीट सोमय्या तो गेला तिथे बांगलादेशींकडे. संतोष देशमुखचा खून कोणी केलाय ते आधी विचारा जाऊन, तिथे हिंमत असेल तर. सोमनाथ सूर्यवंशीला कोणी मारलं आणि का मारलं हे जाऊन तिथे जा, परभणीतल्या पोलीस कोठडीत जाऊन विचारा. आणि ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढायची आहे म्हणून हे बांगलादेशी करताय. बांगलादेशी विरुद्ध मोहीम ही आम्ही सुरू केली होती सगळ्यात आधी. तेव्हा आम्हाला विरोध करणारे कोण होते पार्लमेंटला? आम्हाला कोणी गप्प बसवलं? सरकार कोणाचं होतं? भाजपचं होतं. आम्हाला बोलू दिलं नाही. अभिनेता सलमान खान हल्ला प्रकरणात जो सध्या एकूण चौकशी आणि सगळं जे काही धागेदोरे सैफ खान सैफ अली खान प्रकरणामध्ये, तर तुम्हाला काय वाटतं की हा सगळा काही चौकशीचा फार्स आहे काही? बघा, मी अनेक वर्ष पत्रकारिता करतो आणि माझी सुरुवात ही क्राईम रिपोर्टर म्हणून झाली, सगळ्यांना माहिती आहे. आणि मला या मुंबईमध्ये पोलीस खात्यामध्ये काय चालतं, गुन्हेगारीत काय चालतं साधारण याचा अंदाज येतो. अशा प्रकारचा हल्ला जो सैफ अली खानवर झाला त्याच्यावरती आता मी बोलणार नाही, कारण तपास चालू आहे. पण त्याचं राजकारण करण्याचा जर प्रयत्न भाजपवाले करत असतील, कोणाला बदनाम करत असतील इतर पक्षांना, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तपास भाजपा करत नाही, पोलीस करतायत. कळलं का? भाजपने वेगळी SIT निर्माण केली आहे का सैफ अली खानवर? कालपर्यंत सैफ अली खान हा लव जिहादचं तुमचं प्रतीक होता. कालपर्यंत सैफ अली खान करीना कपूरमुळे लव जिहाद. त्याच्या मुलावर त्याला काय माहिती माझं नाव काय ठेवलं आणि मी कोण आहे, कोणाच्या पोटी जन्माला आलो, तैमूर. त्या लहान बालकावर तुम्ही हल्ले करत होतात तैमूरवर. आज तुम्हाला पुळका आलाय बांगलादेशीवर. आंतरराष्ट्रीय कट कसला आले? आंतरराष्ट्रीय कट या मुंबईमध्ये रोज 100 हल्ले होत आहेत सामान्य माणसावर, महिलांवर. कसल्या? तुम्ही अपयशी आहात. तुमचं गृहमंत्रालय राज्याचं आणि देशाचं अपयशी आहे. जर रोहिंगे इथे आले असतील, बांगलादेश आले असतील, तर अमित शहानी जबाबदारी घेतली पाहिजे या बांगलादेशाची. कोणावरही झालेलं नाही. कोणी असुरक्षित नाही. बॉलिवूड सगळ्यात सुरक्षित बॉलिवूड आहे इथे. या महाराष्ट्रातलं मुंबईतलं अंडरवर्ल्ड ज्याच्यापासून बॉलिवूडला धोका होता, ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकार असताना आणि मनोहर जोशींचं सरकार असताना त्याआधी अंडरवर्ल्ड पूर्णपणे मोडून काढण्याचं काम या सरकारने केलंय. बोलिए, आपका क्या? आखिरकार पुलिस ने सैफ अली खान जो हमला किया था उसको गिरफ्तार कर लिया, लेकिन बताया जा रहा है वो बांग्लादेशी है, तो पुलिस को देखिए कौन बता रहा है? भाजपा वाले, बीजेपी वाले बोल रहे हैं कि सैफ अली खान के ऊपर जो हमला हुआ है वो एक इंटरनेशनल क्या बोलता है कॉन्स्पिरेसी. क्या उसमें इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी क्या है? ऐसा क्या है? एक अभिनेता का ऊपर हमला हुआ है, चाकू से हमला हुआ है. उसके पीछे का रहस्य क्या है
वो आप जनता को बताइए, वो कौन है क्या है। अगर वो बांग्लादेशी है और बीजेपी वाले मुंबई के बांग्लादेशी बांग्लादेशी ये जोर से बोल रहे हैं, तो उसकी जिम्मेदारी किसकी है? केंद्र सरकार की है। अगर बांग्लादेशी यहाँ आए हैं, रोहिंग्या आए हैं, तो अमित शाह की जिम्मेदारी है, गृह मंत्री जी की। तो इस्तीफा दीजिए, मांगो उनका इस्तीफा। हाँ, अगर बांग्लादेशी को हटाना है आपको, तो आप प्रधानमंत्री जी को जाकर डेलीगेशन मुंबई का लेके जाइए। मैं आह्वान करता हूँ, यहाँ के मुंबई के जो बीजेपी के नेता है, मंगल प्रभात जी लोढ़ा होंगे, आशीष शेलार जी होंगे, चाहे मुख्यमंत्री हो हमारे फडणवीस जी, जाओ मोदी साहब को मिलिए, गृह मंत्री जी से मिलिए और बोले सभी बांग्लादेशियों को हटाइए और शुरुआत कीजिए शेख हसीना से, जिनको आपने यहाँ आश्रय दिया है। तो क्या है, नौटंकी करते हैं बीजेपी वाले। मुंबई महानगर पालिका का चुनाव है ना, तो लोगों को डराते हैं, लोगों के मन में भय निर्माण करते हैं।